7 पासून 12 तारखेला पीसी दिली होती. आज 12ला परत केलं. परत पुढील तपासासाठी 16 तारखेमध्ये पीसी मध्ये यांना सर्वांना ठेवण्याचा आदेश पारित. 8 डॉक्टर प्रीती जाधव यांच्यातर्फे मी वकीलपत्र हजर केलेलं आहे. प्रीती जाधव हे भूलतज्ञ म्हणून डॉक्टर आहात. त्या सिव्हिल हॉस्पिटलला देखील अटॅच आहेत. त्यांना हिराई हॉस्पिटलमधून कॉल आल्यानंतर ते हिराई हॉस्पिटलमध्ये भूल देण्यासाठी गेलेले होते. त्यावेळेस जे केस पेपर डॉक्टरांनी तयार केलेले होते हिराई हॉस्पिटलचे, त्याच्यामध्ये त्या मुलीचं वय 19 लिहिलेलं होतं त्या पीडिताचं. त्यामुळे ते 19 वर्ष वय पाहिलं. त्याच्यानंतर ते पीडिताचं रक्त तपासणीसाठी देखील सेवा ब्लड बँकचा रिपोर्ट मागवला होता. त्या ब्लड बँकच्या रिपोर्टमध्ये देखील त्या पीडितेचं वय 19 लिहिलेलं होतं. या गोष्टी बघून ती पीडिता भूलतज्ञाची अशी खात्री झाली की ती मुलगी सज्ञान आहे. त्यामुळे तिला भूल दिलं. त्याच्यानंतर त्या हिराई हॉस्पिटलमध्ये त्या पीडिताची डिलिव्हरी झाली, प्रसूती झाली आणि तिला मुलगी झाली. त्यामुळे त्याच्यानंतर ते पीडिताला तिला हे होश म्हणजे तिला शुद्धीवर आल्यानंतर तिला ती डॉक्टर जी प्रीती जाधव होती ती निघून गेल्या. त्याच्यानंतर मग डॉक्टर जितेंद्र डोलारे यांच्याकडे कोणीतरी फिर्याद दिली आणि ती फिर्याद डॉक्टर डोलारेंनी यांनी ती कॅम्प पोलीस स्टेशनला दिली. त्यामुळे 126/2026 हा 11 लोकांच्या विरुद्ध हा गुन्हा दाखल झाला. 123/2026 हा गुन्हा दाखल झाला. आज मी जी डॉक्टर प्रीती जाधव यांच्यातर्फे युक्तिवाद करताना सांगितलं की भूलतज्ञाचं काम काय असतं की फक्त ती पीडिता जी आहे ती वयस्कर ऐकानी, ती सज्ञान ऐकानी. पीडिताने डॉक्टर प्रीती जाधवने पाहिलं की तिचं वय 19 लिहिलेलं आहे कागदपत्रावर. ब्लडच्या रिपोर्टवरती 19 वर्ष लिहिलेलं आहे. ते पाहिलं. तिने त्याप्रमाणे ॲनेस्थेशिया दिला, भूल दिली आणि पीडिता शुद्धीवर आल्यानंतर ती निघून गेली. त्यामुळे तिचा काही रोल याच्यामध्ये येत नाही. तिला नाहक या केसमध्ये गुंतवलं गेलेलं आहे. परंतु पोलिसांनी या गुन्ह्याची व्याप्ती कोर्टाने या गुन्ह्याची व्याप्ती बघता 16 तारखेपर्यंत या आरोपितांना सर्वांना पोलीस कस्टडीमध्ये ठेवण्याचा आदेश आज पारित केलेला आहे.